तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही पाहू शकत असाल की हा माझा 12 गुंठे गुलाबाचा प्लॉट मागे उभा आहे आणि या 12 गुंठ्यामध्ये गुलाबाचं रोज किती प्रोडक्शन निघतं, गुलाबाचं नेमकं अर्थकारण कसं आहे आणि खरंच गुलाब शेतीला एक पर्यायी व्यवसाय म्हणून आपण याकडे बघू शकतो का, किंवा गुलाब शेती एक शाश्वत शेतीचा पर्याय असू शकतो का, या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळेच आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत। तर आपण वन बाय वन प्रत्येक प्रश्नाची आपण या व्हिडिओमध्ये उत्तर देऊयात आणि गुलाबाचं नेमकं अर्थकारण काय तर ते नक्कीच समजून घेऊयात। तर आता पहिला प्रश्न असा आलेला आहे बघा, 12 गुंठ्यामध्ये गुलाबाची किती रोपे बसलीत? तर सरासरी 12 गुंठ्यामध्ये आपले गुलाबाची 800 रोपं बसलीत, बरोबर आहे। आता 800 रोपं बसलीत, पण आता याचं अंतर किती आहे तर तुम्ही बघू शकतात। आता 2 ओळीमधलं जे हे अंतर आहे ते आहे 8 फूट आणि 2 रोपांमधलं जे अंतर आहे ते आहे 2 फूट, म्हणजेच 8 बाय 2 या अंतरावर आपण 800 रोपांची लागवड केलेली आहे। तर तिसरा प्रश्न असा आहे की रोपांची व्हरायटी कुठली आहे? तर आपण 800 रोपं लावलेत, त्यामध्ये 700 रोपं ही डिवाइन व्हरायटीची आहेत, 50 रोपं बोर्डेक्स आणि 50 ग्लॅडिएटर म्हणजे तुम्ही जे काडी गुलाब बघता त्या स्वरूपाची ही झाडं आहेत। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की 12 गुंठ्यामध्ये आपले 800 रोपं बसले। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे लागवडीचे अंतर ते आहे 8 बाय 2, 8 बाय 2 वर आपण 800 रोपांची लागवड केलेली आहे। आणि तिसरं म्हणजे रोपांची व्हरायटी, 800 मध्ये 700 रोपं आपले डिवाइन, 50 ग्लॅडिएटर आणि 50 बोर्डेक्स। तर पुढील प्रश्नाचं उत्तर आपण देऊयात। सर, गुलाबाचे रोपे कुठे मिळतील किंवा तुम्ही रोप कुठून आणले? तर सरासरी कुठल्याही नर्सरी तुम्हाला गुलाबाची रोपं इझिली मिळून जातील, पण मला वाटतं की जर तुम्हाला एक क्वालिटी प्रोडक्ट काढायचे असतं तर मला वाटतं की तुम्ही शिर्डी गुलाबाचा पर्याय आत्मसात केला पाहिजे। तर आपण शिर्डी नगरहून सरासरी हे पूर्ण रोपं आपण खाजगी गाडी पाठवून आपण आणले होते। पुढील एक प्रश्न आहे बघा, गुलाबाची लागवड कधी करता येईल? तर मला वाटतं की तुम्ही वर्षभर कधीही पाण्याची सोय असेल तर गुलाबाची लागवड करू शकतात, पण यासाठी 2 टप्पे तुम्ही अत्यंत महत्त्वाचे मानले पाहिजेत किंवा महत्त्वाचे ठरवले पाहिजेत। ते म्हणजे पहिला टप्पा जून किंवा जुलैमध्ये लागवड आणि दुसरा टप्पा म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये याची लागवड करावी, म्हणजे गुलाबाला जे अनुकूल जे वातावरण आहे त्या या 2 टप्प्यामध्ये बिलकुल रोप लागवडीसाठी किंवा रोप जर्मिनेशनसाठी राहतं। पहिला टप्पा जून जुलै आणि दुसरा टप्पा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर, याच दिवसामध्ये तुम्ही गुलाबाच्या रोपांची लागवड करायला पाहिजे। आता नेक्स्ट पुढील प्रश्न असा आहे की रोप लावल्यापासून फुले येण्यासाठी किती कालावधी लागतो? तर रोपांची लागवड केल्यापासून पुढे फुले येण्यासाठी सरासरी 3 महिने एवढा टाइम लागतो आणि चांगलं प्रोडक्शन निघण्यासाठी सरासरी रोप लावल्यापासून पुढे 6 महिने। तर आता पुढील प्रश्न बघा, गुलाबाचा बाग किती वर्ष सर्वाइव्ह करतो व किती वर्ष टिकतो? तर मला वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपण बसून देऊया आणि बसून एक निवांत बाय डिटेल बारीक गोष्टीचं प्रामाणिक पद्धतीने आपण डिस्कशन करूया। गुलाबाचा बाग किती वर्ष सर्वाइव्ह करतो किंवा किती वर्ष टिकतो? तर आता या प्रश्नाचं उत्तर आपण देऊयात। तर तुम्ही रोप लावल्यापासून एक 12 वर्ष किंवा 10 ते 12 वर्षे तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून गुलाब शेतीचा विचार करू शकता। तर आता पुढील प्रश्न बघा, रोप मॅच्युअर झाल्यावर या प्लॉटमधून रोज किती फुलं निघतात किंवा किती माल निघतो, एक असा प्रश्न आलेला आहे बघा। आता बघा, रोप मॅच्युअर होणं म्हणजे सरासरी एक 6 महिन्याला आपले रोपं मॅच्युअर होतात आणि 6 महिन्यापासून तुम्ही एक रोजची 10 किलो फुलं किंवा 10 किलो प्रोडक्शन रोजचं आपण यातून काढू शकतो। आता पुढील प्रश्न असा आहे की गुलाब शेतीचं अर्थकारण नेमकं काय? तर बघा, आता रोपं मॅच्युअर झाले म्हणजे तुम्ही 6 महिन्यापासून, आता तुम्ही जर याचा हिशोब केला तर 6 महिन्यापासून रोज तुमचे 12 गुंठ्यात 10 किलो इतका रोजचं तुमचं प्रोडक्शन निघतं किंवा रोजचं फुलं निघतात। तर पर किलोला आपल्याला होलसेलमध्ये 100 रुपये इतका भाव भेटतो। तर 100 रुपये गुणिले 10 किलो म्हणजेच रोजचे 1000 रुपये गुणिले 30 दिवसाचे एका महिन्याचे 30,000 रुपये। तर मला वाटतं गुलाब शेतीचं अर्थकारण लक्षात घ्यायसाठी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नीट आहे का
तर प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये तुम्ही प्रत्येक 6 महिन्यात म्हणजे रोप लावल्यापासून 6 महिन्यापासून पुढे तुम्ही याचा एक काय म्हणू शकता एक अंदाज घेऊ शकता की प्रत्येक महिन्याला तुम्ही एक 25,000 30,000 म्हणजे कॉस्ट कटिंग करून तुमचा बाकी खर्च काढून तुम्ही कमवू शकता. आणि एक 8-9 महिन्यानंतर किंवा 10 महिन्यानंतर अजून जास्त प्रोडक्शन निघालं तर तुम्ही 30-40 हजारापेक्षा जास्त तुम्ही 12 गुंठ्यात इतकं प्रोडक्शन काढू शकता. तर आता पुढील प्रश्न असा आहे की सर रोज फुलं तोडावे लागतात का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की 100%च तोडावं लागतात. जर तुम्ही एखादा दिवस फुलं तोडायला काही कंटाळा वगैरे केला तर गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या होतात आणि त्या पाकळ्या फुलवाल्याच्या कामाला येत नाहीत आणि व्यापाऱ्याच्या कामाला येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला गुलाबाची रोज कटिंग करावी लागते किंवा तुम्हाला देठापासून तुम्हाला रोज फुलं तोडावीच लागतात. बरोबर आहे. तर पाण्याचे नियोजन कसे करावे? तर मला वाटतं की तुमच्याकडे जर पाणी असेल, एक मुबलक प्रमाणात पाणी अवेलेबल असेल तर तुम्ही सगळ्यात सोपं त्याला एक 16 mm किंवा 20 mm एक सबलाईन टाकून एक 8-8 फुटावर ड्रीप इरिगेशन तुम्ही करू शकतात. आणि पाण्याचं नियोजन म्हणजे तुम्ही एक हिवाळ्यामध्ये एक 5-6 दिवसाला आणि उन्हाळ्यामध्ये एक 2 किंवा 3 दिवसाला तुम्ही याला एक रोज 1 तास किंवा 2 तास तुम्ही पाणी सोडू शकता. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा की फवारणी किती दिवसाला घ्यावी लागते? तर मला वाटतं की गुलाब शेतीमध्ये महत्त्वाच्या 2च फवारण्या घ्यायच्यात, जास्त या फवारण्याची किचकट नाही. तर 15-15 दिवसाला फवारण्या घ्यायच्यात. पहिली फवारणी अमावस्याला, दुसरी फवारणी पौर्णिमेला, परत अल्टरनेट अमावस्या पौर्णिमा. आणि फवारणीमध्ये काय कंटेंट घ्यायचे तर इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक असेल, त्याच्यामध्ये अळीनाशक असेल आणि फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक याचं प्रमाण तुम्हाला अमावस्याला पौर्णिमेला 15-15 दिवसाला फवारणीचं नियोजन करायचं आहे. आता पुढील प्रश्न आहे की खत कुठले घालावेत? तर खतामध्ये तुम्ही 10-26-26, 15-15, त्याच्यानंतर पोटॅश, त्याच्यानंतर DAP इतर रासायनिक खत घालू शकतात. त्यामध्ये आपण सेंद्रिय शेतीचा सुद्धा सेंद्रिय खताचा देखील समाविष्ट करू शकतात. शेणखत असेल, गांडूळ खत असेल आणि ड्रीपचेही काही खतं तुम्ही सोडू शकतात. सुरुवातीला 19-19 आणि 12-61 तुम्हाला द्यायचेत. त्याच्यानंतर तुम्ही एक महिन्याला किंवा 25 दिवसाला 10-26-26 एक बॅग किंवा 15-15ची एक बॅग 12 गुंठ्याला जरी टाकली तेवढा खत तुमचा सफिशियंट आहे या 800 रोपांसाठी. आता गुलाब शेतीची आपण इन्व्हेस्टमेंट बघूयात बघा. तर 12 गुंठ्यामध्ये सरासरी आपले 800 रोपं बसतात. बरोबर आहे. एक साधा सरळ हिशोब 800 रोपं गुणिले प्रति रोप 20 रुपयाला. 800 गुणिले 20 म्हणजे 16,000 रुपये आपले रोपांचा रोपांचा खर्च आपला 16,000 रुपये. 12 गुंठ्यामध्ये आपले 800 रुपये बसले आणि पर रोप 20 रुपयाला म्हणजे 800 गुणिले 20 म्हणजे 16,000 रोपांचा खर्च. त्याच्यानंतर ड्रिपचा खर्च 5,000 रुपये आणि लागवड आणि इतर खर्च एक 5,000 धरून चला म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट 26,000. आपण राऊंड फिगरमध्ये एक 30,000 रुपये आपण एक गुलाब शेतीची इन्व्हेस्टमेंट आपण धरून एक 30,000 इन्व्हेस्टमेंट आपण लक्षात घ्या. आणि आता 30,000 इन्व्हेस्टमेंटमधून आपण रोप लावल्यापासून 6 महिन्याच्या नंतर आपण तेवढे पैसे सहजरित्या काढू शकतो. जर आपलं रोजचं 10 किलो जर आपण प्रोडक्शन काढू शकलो तर म्हणजे तुम्ही 6 महिन्याला रोज 10 किलो तुमचा प्लॉट तितके निघतातच. आणि तुम्ही रोजच्या रोज समजा 1,000 रुपयाचे म्हणजे तुम्ही 30 दिवसाला 30,000 रुपयाचं गुलाबाच्या प्लॉटमधून तुम्ही इतकं प्रोडक्शन काढू शकतात. आणि मला वाटतं की 1 वर्षानंतर हे उत्पन्न यापेक्षाही अधिक जास्त होतं. आणि त्यामुळेच गुलाब शेती एक शाश्वत शेती म्हणून तुम्ही याकडे लक्ष देऊ शकतात आणि तुमच्या शेतीला एक पर्यायी पूरक व्यवसाय म्हणून बघू शकतात. तर मला वाटतं की गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एवढ्या प्रश्नांची उत्तरं एवढा व्हिडिओ सफिशियंट असेल. आणि तुम्हाला अजून कुठले इतर प्रश्न काही निर्माण झाले तर मला तुम्ही खाली कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा. जितकं शक्य होईल तितकं मी प्रश्नाची उत्तरे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि अशाच व्हिडिओसाठी आमचे चॅनल पाहत राहा. धन्यवाद.